सुरुवातीच्या पावसामध्ये डबल पेरणी केली शेतकऱ्याने आणि आता दाढी कुठेतरी रुजलेल्या राहत चांगल्या झालेल्या एकाच फुटाला आता लावणी चालू झाली आणि पुन्हा पावसाने ही परिस्थिती केलेली आहे। म्हणजे एकंदरीत एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। कम से कम या शेतामध्ये एक माणूस बुडेल एवढं पाणी आता आहे सध्या। आणि मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय? शासन अजिबात लक्ष देत नाही। मागच्या वेळेला पेरणी झाली त्यावेळेला पण दुर्लक्ष केला, कुठलाच तलाठी नाही का कोणच नाही, इकडे फिरकलंच नाही। मग शेतकऱ्यांनी जगायचं का मारायचं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो एकंदरीत या शेतकऱ्यांना बसताना दिसतोय। आपल्यासोबत देखील अजून काही शेतकरी आहेत। मामा, एकंदरीत कशा पद्धतीत नुकसान झालेली आहे आपल्या या मुसळधार पावसामुळे शेतीची, काय सांगाल? या इकडे आता जी परिस्थिती पाहिलेली आहे ती आपल्याला समोर दिसतेच आणि शेतकऱ्याची जी काय अवस्था झालेली आहे हे आता जो मी आलेला आहे ज्या वरच्या शेतातून त्या प्रत्येक शेतामध्ये ज्या ह्या नद्या ज्या चालल्यात त्या इतक्या ओसंडून होत आहेत का तिथं आता बघणं पण शक्य होत नाही इतकी परिस्थिती झालेली आहे। याआधी कधी आपण असा जो पाऊस आहे तो पाहिला होतात का? कधीच नाही, कधीच नाही। हा जो पाहिला ढगफुटीसारखा प्रकार वाटतोय आणि आता भीतीच वाटायला लागलेली आहे की आमच्या बकऱ्या वगैरे शेतावर आहेत त्यासाठी मी कंबारवर पाण्यातून गेलो, म्हणजे शेतातल्या पाण्यातून वला बाजूलाच राहिल्या, नद्या बाजूलाच राहिल्या आणि तिथून जो आलाय तो मुश्किलवर आलाय। आपण पाहतो या मुसळधार पावसाचा एकंदरीत फटका शेतकऱ्यांना बसतोय। त्यांची भातशेती असेल आणि त्याचबरोबर ती त्यांची गुरढोरं असतील हे देखील सध्या पाण्याखाली असल्याचं एकंदरीत शेतकरी स्पष्ट करत आहेत। राज वैशम, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।